बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यामधून सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात पुण्यामध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। काल परभणीमध्ये याच प्रकारचा मोर्चा झाला होता। सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी देखील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि सरकार विरोधात देखील त्यांनी वक्तव्य केलेले आहे। शिवाय देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि आज त्याच धर्तीवरती पुण्यामध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी त्यांची जी खूनपणे हत्या झाली, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे। 5 जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत। तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा। मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही पण 5 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तो म्हणजे आरोपींना पुण्यामधूनच अटक केली जाते आणि आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जान्हवी, अगदी बरोबर आहे, कारण का वाल्मिक कराड जो की या सगळ्यांमधला आका मानला जातो आणि आका असल्याचा आरोप जो आहे तो इतर सगळ्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यालासह इतर मुख्य आरोपी जे आहेत ते पुण्यातून ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे, अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुण्यामधला जो काही मोर्चा आज होतोय त्या मोर्चाला महत्व प्राप्त झालेलं आहे। कारण का या संपूर्ण मोर्चामध्ये स्वतः वैभवी देशमुख असतील किंवा मनोज जरांगे असतील, सूरज धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, रोहित पवार असतील, हे सगळे बडे नेते जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून नेमकं काय बोललं जातंय, कारण का सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण पाहिलं की या सगळ्यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातंय की यांना वाचवण्याचा प्रयत्न पुण्यामधून कुणीतरी करतंय, पुण्यातलं कोणी सूत्रधार आहे असा सूत्रवाद जो आहे तो केला जातोय। परंतु या सगळ्यावरती आजच्या मोर्चा दरम्यान हे सगळे नेते नेमके काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं आहे। जी, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।